नमस्कार. शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केलेली आहे. या योजनेच्या अनुषंगाने 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत जे काही कर्ज थकीत होते आणि त्यानंतर 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी परतफेड केली नव्हती आणि ते ड्यू होते, असे सर्व शेतकरी बांधव जे आहेत त्यांचा कर्ज जो आहे तो शासनाने माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या अनुषंगाने कारवाई सुरू झालेली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातले जवळपास 10,400 शेतकरी जे आहेत त्यांची डिटेल्स बँकेकडनं आम्हाला प्राप्त झालेली आहेत आणि त्या जे लिस्ट आहेत ते आपल्या गाव पातळीवर तसेच जे डेप्युटी डायरेक्टर रजिस्ट्रार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सर्व जे सहकारी संस्था आहेत त्यांच्या ऑफिसेसमध्ये डिस्प्ले केलेली आहे. यामध्ये कुठलीही अडचण असल्यास जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी तुमच्या तालुक्याचे प्रमुख तहसीलदार ऑफिस किंवा डीडीआर ऑफिसमध्ये त्याचे ग्रीव्हन्स नोंद करावी, जेणेकरून आपली योग्य ती ग्रीव्हन्स जी आहे त्याची तक्रारीची दखल घेऊन त्याचं निराकरण करता येऊ शकतं. सोबतच प्रत्येक शेतकऱ्यांनी जे याच्यामध्ये पात्र आहे आपला आधार ऑथेंटिकेशन करून घ्यावा, जेणेकरून हा लाभ मिळण्यास आपल्याला सुलभ होईल. यासोबतच शासनामार्फत 2022-23, 23-24 आणि 24-25 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतला होता आणि त्याची वेळेमध्ये परतफेड केलेली आहे असं सर्व शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनवर अनुदान 50,000 पर्यंत जाहीर केलेला आहे. यातले पण जे शेतकरी आहेत त्यांनी अर्ज भरून आपला लाभ मिळण्यासाठी योग्य ती उचित कारवाई लवकरात लवकर करावी, जेणेकरून आपल्याला हा लाभ देता येऊ शकतो. कुठलीही अडचण असल्यास आपण जिल्ह्याच्या हेल्प डेस्क किंवा तालुक्याच्या हेल्प डेस्कला संपर्क करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.